स्वतःने केलेल्या भ्रष्टाचाराला दाबण्यासाठी हे सगळे षडयंत्र केलं जाते असं तुम्हाला वाटतं? नाही, स्वतःने केलेला भ्रष्टाचार दाबण्यासाठी षडयंत्र केलेलं नव्हतं. स्वतःने केलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा जनता आपल्याला स्वीकारेल व ते कोणत्याही पद्धतीने आपण दाबू शकतो. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता की गंगापूरची जनता ही अज्ञानी आहे, सुज्ञ नाही, परंतु गंगापूरचं मायबाप जनता, मायबाप मतदार हे खूप सुज्ञ आहेत, ज्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कुठलाही राजकीय वारसा नसताना मला या ठिकाणी ज्या पदावर माझ्या पत्नीला बसवलं, ती गंगापूरची जनता खरोखर सुज्ञ आहेत. परंतु गंगापूरची जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांना माहिती आहे 2016 पूर्वीच ही पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. आजही तुम्ही कुठल्याही प्रभागात जाऊन विचारा, ती पाईपलाईनचं फेल्युअर हे फक्त आणि फक्त एकमेव हेच आहे. बरं, स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला दाबण्याचा मी उल्लेख केला, तुम्ही थेट त्याचं उत्तर दिलं नाही म्हणून पुन्हा विचारतो. या सगळ्या घडामोडीला किंवा ही योजना सपशेल अपयशी ठरवण्यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितच मी आपल्याला सांगतो, श्री संजय विठ्ठलराव जाधव व श्री त्यावेळेचे मला वाटतं यांच्याच आडनावाचे कोणतरी जाधव नावाचे चीफ ऑफिसर होते, ते हेच या योजनेला जबाबदार आहेत. त्यांनी यश कन्सल्टन्सीची हातमिळवणी केली, त्यांनी या गंगापूरच्या जनतेची दिशाभूल केली व हा भ्रष्टाचार केला. नाही, पण तुमच्याबाबत हा मुद्दा निगेटिव्ह का सेट केला जातो? जर हा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे तर जनतेमध्ये तुमच्याबाबत का ही पेरलं जात आहे की ही योजना किंवा शुद्ध पाणी तुम्ही 5 वर्षात शहरवासियांना देऊ शकला नाहीत म्हणून? खूप चांगला प्रश्न विचारला आपण. यांच्याकडे एकही मुद्दा माझ्या अगेन्स्टचा नाही, माझ्या अगेन्स्ट एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही, एकही नामांतरमध्ये पैसे खाण्याचा मुद्दा नाही, घरकुलामध्ये पैसे खाण्याचा मुद्दा नाही, डीपी प्लॅन तयार करत असताना येलो झोन करण्यासाठी मागितलेले पैशाचा मुद्दा नाही, आरक्षण टाकण्यासाठीचाही मुद्दा नाही आणि आरक्षण उठवण्यासाठीचाही मुद्दा नाही. माझ्यावर एकही सिंगल ॲलिगेशन गंगापूर शहरातील जनतेचं नाही. यांचं फेल्युअर माझ्यावर लादण्याचा हा यांचा केविलवाना प्रयत्न आहे. रडीचा डाव म्हणायचा याला? डेफिनेटली